चला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू विनंती असेल, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं विनंती असेल. लास्ट कॉल आहे. सामना 3च षटकांचा आहे. येस, पंच आयोजन कमिटीकडून निर्णय आलेला आहे. सामना 3 षटकांचे खेळवले जातील. आपण पाहताय आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आयोजित आर्यन चषक 2025 3 साइड सर्कलमध्ये चौकारची क्रिकेट नाईट स्पर्धा कोपरखैरण्यामधील एक नामांकित स्पर्धा. कोपरखैरणेच नव्हे तर नवी मुंबईतील मानाची स्पर्धा आपण खेळताना पाहतोय. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये या. विनंती असेल 2 धावांची पेनल्टी लावण्यात येईल. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिले सांघिक पहिले गोलंदाज आलाय ओमकार. करण आणि लॅबो. स्ट्राईक एंडवर आपण खेळताना पाहायला मिळतोय करण. नॉन स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतोय लॅबो. ओमकार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. वा, चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. गचाळ फेकी. ओ हो. 2 धावा आहेत. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलं होतं परंतु गचाळ फेकी झाली. साई सिद्धी 8 अंधेरी संघाकडून. पहिल्या चेंडूवरती चान्सेस बनले होते. जर पहिल्या चेंडूवरती जर विकेट जात असेल तर 90% सामना आपण जिंकण्याचे चान्सेस बनतात. ओमकारचा पुढचा चेंडू. करण. लॅबो स्ट्राईक एंडवर आपण खेळताना पाहायला मिळतोय. लॅबो आला. पहिलाच निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. पहा, पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला असं वाटलं होतं परंतु 1 धाव मिळाली. त्यानंतर निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुढचा चेंडू. 1 धाव आहे. धाव फलकावरती पुन्हा एकदा 1 नंबर. धावा झालेत 2 धावा धाव फलकावरती. 3 धावा धाव फलकावरती लागलेत. येस, 3 धावा आहेत. वाह, विकेटचं पतन होतंय. मिडल स्टंपची वेध घेणारा हा चेंडू. लॅबो बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर, नवीन फलंदाज नवीन मैदानामध्ये दाखल झालाय. रोहन आलाय. ओमकार चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. कौतुक करावं लागेल या गोलंदाजीच्या शैलीचं. एक व्हेरिएशन, एक नवीन स्टाईल. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव मिळते. धाव फलकावरती धावा 1-1 वाढत जाते. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 नंबर. धावा झालेत 4 धावा धाव फलकावरती लागलेत. पुढचा चेंडू. येस, 1 धावा आहे. एस त्यांच्या मागे कुठेतरी गफलत झाली आहे. कॅचचा प्रयत्न केला गेला असता परंतु कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण एस टी रक्षण मागच झालंय. कॅच सुटलाय. त्यानंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 5 धावा धाव फलकावरती लागलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावरती लागलेत. येणारे 12 चेंडू शिल्लक असतील.
अब्बू गोलंदाजी मार्कवरती आलेत अब्बू. कुठेतरी मैदानामध्ये क्षेत्ररक्षण थोडं थोडं बदललं गेलंय. एक एक धाव वाचवणं गरजेचं आहे. त्यासाठी झुंजतायत, लढतायत, भिडतायत. एक एक धावीसाठी लढलं जात आहे मैदानामध्ये. पुढचा चेंडू अब्बू गोलंदाजी मार्कवरती आलेत. वैयक्तिक पहिले, सांघिक दुसरे गोलंदाजीवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धाफलकावरती लागलेत. येस, पहिल्या चेंडूवरती लालच, विकेटचं पतन होतंय. वाईट बॉल आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 भर. धावफलकावरती धावा लागलेत 6. रोहन बॅक टू पवेलियन. पहा कुठेतरी संघ बॅकफुटला जाताना दिसतोय. आनंद नवीन काउंट नाहीये बॉल. आनंद नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. ओम साईराम रॉबिन 8 संघाकडून कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. संघ बॅक टू बॅक विकेट सोडले जात आहेत. कुठेतरी मैदानामध्ये प्रेशर फलंदाजीवरती नक्कीच असेल. पुढचा चेंडू. येस, पंचांचा इशारा येतोय. 4 धावा आहेत. पहा 4 धावा आलेत. कुठेतरी गचा क्षेत्ररक्षण झाले आनंदच्या बॅटीमधून. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच चांगला फटका आलाय. बाउंड्री लाईन तोडणारा फोडणारा हा चौकार, क्रॅकिंग शॉट. 4 धावा धावफलकावरती वाढलेत. धावफलकावरती धावा लागलेत 10. चला, विकेटचं पतन आहे. आनंद बॅक टू पवेलियन. पहा तू चल मैं आया, प्रेझेंटी लावणारी बॅटिंग. जर आपण इथपर्यंत पोहोचला तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. ओम साईराम रॉबिन 8 संघ विपक्ष आपण पाहतोय. साई सिद्धी अंधेरी. सुरेख फटका मारला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू जवळ येतोय, उचलतो, फेकतोय. तोपर्यंत 1 धाव अंकित होते. धाव फलकावरती धाव आहेत 1 वर. धावसंख्या झाली 11. 11 धावा धावफलकावरती लागलेत. अब्बू गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. येस, व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा धावसंख्येत 1 वर. धावसंख्या झाली आहे 12. धावसंख्येला चलन देण्याचे काम, चालना देण्याचे काम कुठेतरी मैदानामध्ये चालले गेले. सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. एक एक धाव मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले गेलेत. वाह, 4 धावा आहेत. चांगला फटका म्हणावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी पूर्णपणे तैनात होता. त्यानंतर देखील चेंडू बाउंड्री लाईनला जाऊन धडकला, आपटला आणि 4 धावा मिळाल्या. धावसंख्येत 4 ने बरोबर. धावफलकावरती धावा लागलेत 16. 16 धावा धावफलकावरती लागलेत. ओ हो 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 हो, वाह, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मित्रांनो, जर हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या वाजवा. चांगला फटका होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पहा, क्रिकेटमध्ये जर तुम्ही नुसती बॅटिंग आणि बॉलिंग करत असाल तर त्याला महत्त्व नाही. तुमचं क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहिजे. एक एक धाव तुम्ही अडवली पाहिजे. एक एक धावेसाठी लढलं पाहिजे.
वाह, पुन्हा 4 धावा आहेत. पहा क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण मैदानामध्ये पाहतोय. एक तेरी तो एक मेरी. पहिला देखील चांगला फटका होताच प्रेक्षकांना वाटलं होतं 4 धावा जातील. 21 धावा धावफलकावरती लागलेत. त्या 4 धावा वाचवल्या. त्यानंतर कुठेतरी फलंदाजाने मन बनवलं होतं की असा फटका खेळू आणि खेळला देखील. त्यानंतर 4 धावा धावफलकावरती मिळाल्या. रितेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू आहे, चांगला फटका, एक धाव आहे. नॉन स्ट्राईक एंडवरून आवाज आला होता, व्हाईट बॉल आहे, सोडून द्या. गोलंदाजीवरती थोडासा आक्षेप घेतला गेला जात आहे. गोलंदाजीच्या व्हेरिएशनवरती आक्षेपार्ह. वाह, तीर जितना सीधा शॉट मारा था लेकिन एक धाव. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 धावसंख्या झाली आहे. 23 धावा धावफलकावरती लागलेत. चला, येस, विकेटचं पतन होतंय. साई सिद्धी अंधेरी संघाचा अतिरिक्त खेळाडू कुठे? साई सिद्धी सामना 3 षटकांचा असेल. भावेश, नेम करेक्शन केले जाते. भावेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती लागलेत. अधिराज 23 धावा फलकावरती लागलेत. 21 नंतर 2 धावा आलेत. एक वनडे आली, त्याच्यानंतर 1 धावा आपण पळून अंकित केले गेले. 23 धावा धावफलकावरती लागलेत. अधिराज मैदानामध्ये अधिराज्य गाजवायला लागेल. पुढचा चेंडू, वा, चांगलं प्लेसमेंट मानावा लागेल. ओ हो, वाह, डावखुऱ्या हाताने जर विचार केला डावखुऱ्या हाताच्या क्षेत्ररक्षकांचा तर त्यांच्याकडे क्षेत्ररक्षणाची एक चांगली कला कौशल्य असतं. भारतीय संघामध्ये आपण खेळताना पाहायला मिळतो. जर ज्याच्या हातामध्ये चेंडू गेला तर कोणताही फलंदाज एकही धाव घेण्यासाठी विचार करतो. असा भारताचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख. चांगला फटका आहे, कार्पेट डाऊन शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्लासिकल शॉट. भारताचा चांगला क्षेत्ररक्षक, भारताचाच नव्हे तर जगाचा चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख सर रवींद्र जडेजा, ज्यांच्या हातामध्ये चेंडू गेला तर 1 धाव घ्यायला देखील फलंदाजाला भीती वाटते. तशा पद्धतीने कुठेतरी क्षेत्ररक्षण मैदानामध्ये दाखल झालंय. वा, चांगला फटका आहे, परंतु 1च धाव मिळेल. एकोणतीस धावा धावफलकावरती लागल्यात आणि 30 धावांचं आव्हान असेल. येणारे 18 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान. साई सिद्धी 8 अंधेरी संघाला जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान असेल. चला, विनंती असेल सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. आपल्याला पुढचा अजून एक सामना खेळवायचा आहे. चला, पंच विनंती असेल सामन्यामध्ये स्पीडअप ठेवायचा. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. चला, साई सिद्धी 8 अंधेरी संघ विनंती असेल लवकरात लवकर आपली सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानामध्ये पाठवायची. सामन्याला लवकरात लवकर आपण सुरुवात करतोय. येणारे 18 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान असेल. गणेश आणि ऋत्विक सलामीची प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गणेश आणि ऋत्विक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. 30 धावांचं आव्हान आहे. येणारे 18 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान. स्ट्राईक एंडवर आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय गणेश. बरोबर ना गणेश? ना गणेश पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धावा आहे. धावसंख्येचा श्री गणेश झालाय. गणेशच्या माध्यमातून धावफलकावरती धावा लागले. 1 पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. कुठेतरी संघाला दिलासा देणारा फटका.
एक धाव धावफलकावरती लागली. जर क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने जर जिंकायचं असेल तर एक एक धाव एक एक चेंडू मागे येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक एक डॉट बॉल टाकणं तुम्हाला गरजेचं असेल. येणारे 17 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान आहे. 17 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. मिसअंडरस्टँडिंग झालंय. गणेशचं विकेट. गणेश बॅक टू पवेलियन. ऋत्विक आणि गणेश यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु विकेटचं पतन. गणेश बॅक टू पवेलियन. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका मारून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यानंतर एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न केला आणि विकेट. पहिलाच गडी, पहिला मासा, पहिला हदरा संघाला लागलाय. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा टॅबचा खेळ कुठेतरी मैदानामध्ये खेळला गेला आहे परंतु टॅबला आता काहीच महत्त्व नाही आहे. जर तुम्ही कार्पेट शॉट मारत असाल तर तुम्हाला कुठेतरी व्हॅल्यू आहे, तर तुम्हाला कुठेतरी किंमत आहे. पुढचा चेंडू शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. विकेटचं पतन होतंय का? पण आताचे धाव आहे. एक धाव आहे. दोन धावा धावफलकावरती लागलेत. चला येस, चांगलं कॉर्डिनिंग झालंय. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपलं देखील सामना जिंकण्यासाठी आहे. यष्ट्यांच्या मागून देखील चांगली कामगिरी केली गेली आहे. विकेटचं पतन होतंय. चांगली बिपिन, नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. बिपिन पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. कुठेतरी बोटांची जादू दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु पंचांचा हात फैलावत आहेत, हात दुरावत आहेत. पंचांचा इशारा वाईट बॉल आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा आहेत. धावफलकावरती धावसंख्येत 2 ने भर. धावा झालेत 5 धावा धावफलकावरती लागलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फास्ट स्ट्राईक एंडवरून आवाज आलाय. थांब. त्यांना देखील माहिती आहे बिपिनला की जर विकेट पडत गेला तर सामना हरण्याचे चान्सेस वाढतील. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेत 5. 6 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 धावा धावफलकावरती लागलेत. धीरराज गोलंदाजी मार्कवरती आलाय. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांचे आव्हान. 12 चेंडू 25 धावांचा आव्हान. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2-2 धावा खर्च कराव्या लागतील. 2-2 धावा मिळवाव्या लागतील. साई सिद्धी 8 अंधेरी संघाला 5-4 धावा आहेत. चांगला फटका आहे. 2 चेंडूंचा स्कोर रिकवर झालाय. 9 धावा धावफलकावरती लागलेत. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहे. देणारे 5 चेंडू निर्णायक असतील. चांगला फटका आहे. येस, 1 धावा आहे. दहा धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही 20 धावांचं आव्हान आहे. वा वा वा, चांगला कार्पेट डाऊन शॉट होता परंतु काय चाललंय. स्टंप उडवला परंतु हाताने. 5-4 धावा वाचवलेत. 3 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. एक धाव वाचवणं किती महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणामध्ये एका मताला खूप महत्त्व आहे. एक हा आकडा खूप घातक ठरू शकतो. साई सिद्धी 8 अंधेरी संघाला जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असेल. 19 धावांची गरज असेल. अजूनही 19 धावांचं आव्हान समोर आहे साई सिद्धी 8 अंधेरी संघाला. वा वा वा, पुन्हा एकदाच्या क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्याकडेच मारलेला हा चेंडू. 1 धाव आहे. विषयाची परीक्षा घेतली आहे.
पोलिसाच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुढचा चेंडू, वा, कार्पेट डाऊन शॉट. चांगला फटका, क्रिकेटच्या पुस्तकातील एक चांगला फटका म्हणावा लागेल. सरळ शॉट. सोळा धावा धावफलकावरती लागलेत. 14 धावांचे आव्हान आहे. अजूनही 14 धावांची गरज. 7 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. ओ माय गॉड, येस, विकेटचं पतन. बिपिन बॅक टू पवेलियन. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान. पहा, क्रिकेटमध्ये 6 चेंडू 24 धावा झालेत, पण 6 चेंडू 7 धावा, 6 चेंडू 4 धावा, 6 चेंडू 3 धावा करणं खूप अवघड ठरलं गेलंय. क्रिकेट हा असा गेम आहे जो प्रत्येक चेंडू मागे सरड्यासारखे रंग बदलतो. एक एक चेंडू मागे एक एक संघाचे जिंकण्याचे चान्सेस वाढतात. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान असेल. कोणता संघ विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे ढकलतोय? येणारे 6 चेंडू निर्णायक असतील. कोणता संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतोय? नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. वा 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 वा. भावेश आलाय नॉन स्ट्राईक एंडला. पहा, भावेश नावाची जर विचार केला तर ओव्हरऑल टेनिस क्रिकेट जगताचा एक बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे. भावेश पवार घोरसई बी संघाचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख भावेश पवार. त्याचबरोबर भावेश आता मैदानामध्ये देखील दाखल झालाय. ओ माय गॉड. पंच आहेत, पंचांवर प्रेशर टाकू नका. पण जो डिसिजन असेल तो पंच देतील. पंचांकडे तुम्ही अपील करा. नो बॉल आहे. येस, पंचांचा इशारा येतोय नो बॉल. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. रिव्ह्यू घेतलाय का? चला, फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे अंपायरने घेतलाय का? 1 मिनिट. येस, अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे. विनंती आहे प्लीज मित्रांनो, कोणीही अंपायरवरती शंका घेऊ नका. इथून मागील सर्व सामन्यांमध्ये पंचांनी निपक्षपातीपणे निर्णय दिलेले आहेत. यापुढे देखील ते तशाच पद्धतीने निर्णय देतील. त्यामुळे कोणीही पंचांवरती प्रेशर टाकू नका. कोणताही आक्षेपार्ह शब्द वापरू नका. विनंती असेल. इतकी चांगली स्पर्धा आपण रंगताना पाहतोय. आर्यन चषक 2025. डॉट बॉल आहे. आताचा बॉल आहे ना? येस, पंच बॉल आहे. हा पंच देखील माणूसच आहेत. माणसांकडून चुका होणार नाहीत तर काय होणार? नो बॉल आहे. आता नो बॉल आहे. नो +4 अशा 5 धावा. नो +4 अशा धावा आहेत. धावा खर्च केलेत पहा. कुठेतरी मी बोललो होतो. एकवीस धावा फलकावरती लागलेत. येणारे चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना ऋद्विक चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. कोणता संघ पुढील? ओ माय गॉड. येस, विकेटचं पतन आहे. येणारे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. नवीन बॅटर, नवीन फलंदाज तेजस आहे. 3 चेंडू 9 धावा.
सोपं समीकरण आहे, होऊ शकतात. 2 चेंडू 2 चौकार आणि 1 सिंगल येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 2 चौकार कंपल्सरी मारावेच लागतील. पहा क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स. मी बोललो होतो क्रिकेट हा असा खेळ आहे जो प्रत्येक चेंडू मागे सरण्यासारखंही रंग बदलतो. एक एक चेंडूने निर्णय बदलतो. तसंच मैदानामध्ये आपण पाहतोय. येस, वाईट बॉल आहे. वाईट बॉल आहे. 3 चेंडू आणि येणारी 8 धावांची गरज. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण येतंय पाहणं गरजेचं आहे. स्कोर होऊ शकतो. 3 चेंडू 3 धावा करणं खूप अवघड आहे, परंतु 3 चेंडू 12 धावा करणं देखील सोपं आहे, परंतु धावा कुठेतरी कमी आहेत. येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. वाईट बॉल काउंट नसेल. येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. वा वा वा, क्रिकेटचं मादक सौंदर्य. वा, 4 धावा. क्लासिकल चातुर्य, चाणाकपणा. तेजस, ओमकार. वाव. येणारे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. पहा मी बोललो होतो क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळी कमी धावा दफालकावरती लागले त्या त्यावेळी सामने बघण्यासारखे झाले. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ओ माय गॉड, यष्ट्यांच्या मागे कुठेतरी गफलत झाली होती, परंतु चूक सावरली. येणारा 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. वाव. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये. उपे. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. जर सामना इथे जर जिंकवला तर कुठेतरी मॅचमध्ये रंगत येईल. कुठेतरी सामना पुढील सामना बघण्यासारखा असेल. मारा तर हिरो नाही तो झिरो. क्रिकेटमध्ये